Hello, dear student. In a previous lecture, we had discussed the two different storage methods of potato. One is peat storage, or it is also called as iron method, and second one is cold storage. Now, today's lecture we are going to discuss about the important pest of potato. We have studied here the four pests of potato. First is a potato tuber moth. It is one of the most important pests on potato. Second one is a cutworms. Third is a white grub, and fourth one is a aphid. So let's start or move to first pest, that is the potato tuber moth. या ठिकाणी पहिली जी पेस्ट आहे पोटॅटो ट्यूबर मॉथ ही इम्पॉर्टंट पेस्ट आहे. यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. यामध्ये त्याचा लार्वा जी डॅमेजिंग स्टेज आहे ती दिलेली आहे खालच्या फोटोग्राफमध्ये, आणि वरती ॲडल्ट दिलेला आहे पोटॅटो ट्यूबर मॉथ. तर त्याचं नेचर ऑफ डॅमेज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे ते पोटॅटोला डॅमेज करते. फर्स्ट, कॅटरपिलर फीड ऑन द लीव्ज and later attack the exposed tubers. पहिल्यांदा जे कॅटरपिलर आहे तर ते पानांवरती फीडिंग करत असते आणि हळूहळू लॅटर अटॅक द एक्सपोज ट्यूबर, जे काही ट्यूबर्स एक्सपोज झालेले आहेत तर त्या एक्सपोज झालेल्या ट्यूबर्सवरती अटॅक करत असते. सेकंड, द कॅटरपिलर मेड अ टनेल इन द ट्यूबर्स अँड फीड इनर कंटेंट. आता हे जे कॅटरपिलर आहे तर हे काय करते, तर ते बटाटा आहे त्याच्यामध्ये टनेल्स म्हणजे छिद्र बनवते, होल तयार करते आणि त्याच्यामधून एंटर करून त्यातलं आतमधलं जे मटेरियल आहे, इनर कंटेंट आहे, तर त्या इनर कंटेंटवरती फीडिंग करते. फायनली अफेक्टेड ट्यूबर्स गेट रॉटन फ्रॉम इनसाईड. तर यामध्ये पोटॅटो ट्यूबर मॉथचा जर बटाट्यावर अटॅक झालेला असेल तर यामध्ये वरचा जो पोर्शन आहे त्याचं आउटर लेअरिंग आहे आपल्याला काहीच आढळून येत नाही, पण आपण आतमधला पोर्शन कट करून पाहिला असता आपल्याला आतमधला पोर्शन जो आहे तो पूर्ण सडलेला दिसतो, रॉटन झालेला. रॉटनिंग म्हणजे सडणे, तर रॉटनिंग झालेला या ठिकाणी दिसतो आपल्याला. त्याचं कंट्रोल मेजर आपण बघणार आहे, कशाप्रकारे आपण त्याला कंट्रोलिंग करायचं आहे. कव्हरिंग ऑफ द एक्सपोज्ड ट्यूबर्स इन द फील्ड बाय सॉईल. तर जे काही एक्सपोज झालेले ट्यूबर्स आहे जमिनीमध्ये, ज्यावेळेस जे आहे पोटॅटो त्याची ग्रोथ होत असते, वाढ होत असते, तर त्या दरम्यान आपण अर्थिंग अप ऑपरेशन करतो. तर या अर्थिंग अप ऑपरेशनमध्ये आपण जे काही पोटॅटो एक्सपोज झालेले आहेत तर ते आपण कव्हर करतो. आणि या ठिकाणी समजा जर काही पोटॅटो तसेच राहिले असतील तर त्या पोटॅटोवरती ह्या ट्यूबर मॉथचा अटॅक होऊ शकतो. त्यामुळे एक्सपोज झालेले ट्यूबर्स आपल्याला कव्हरिंग करणं गरजेचे आहे. इन्फेस्टेड ट्यूबर्स शुड बी सेपरेटेड ॲट द टाईम ऑफ हार्वेस्टिंग अँड डिस्ट्रॉईड. इन्फेस्टेड ट्यूबर्स शुड बी सेपरेटेड म्हणजे जे काही ट्यूबर इन्फेस्टेड झालेले आहे, ज्यावर इन्फेक्शन झालेलं आहे, अटॅक झालेला आहे ट्यूबर मॉथचा, तर हे आपल्याला सेपरेट ठेवायचं आहे. आता सेपरेट कधी ठेवायचं आहे की ज्यावेळेस आपण त्या पिकाची काढणी करणार आहे, हार्वेस्टिंग करणार आहे, ते सेपरेट ठेवायचे आहे आणि ते डिस्ट्रॉय आपल्याला करायचे आहे. थर्ड, स्प्रेइंग ऑफ मॅलॅथिओन ऑर कार्बारिल ॲट द रेट ऑफ 1.5 किलोग्रॅम इन 750 लिटर्स ऑफ वॉटर ऑन पोटॅटो क्रॉप इन द फील्ड. तर यासाठी आपल्याला मॅलॅथिओन किंवा कार्बारिल हे पेस्टिसाइड्स हे 750 ml दीड किलो आपल्याला सोल्युशन त्याचं तयार करायचं आहे आणि ते पोटॅटो क्रॉपवरती फील्डमध्ये आपल्याला स्प्रेइंग करायचं आहे. स्प्रेइंग ऑफ ट्यूबर बाय मोनोक्रोटोफॉस ॲट द रेट ऑफ 1.25 इन 500 लिटर्स ऑफ वॉटर. तर या व्यतिरिक्त आपण मोनोक्रोटोफॉस याचंसुद्धा स्प्रेइंग करतो. तर हे मोनोक्रोटोफॉस आपल्याला
1.25 लिटर 500 लिटर पाण्यामध्ये डायल्यूट करायचं आहे आणि त्याच्यानंतर स्प्रेइंग करायचं आहे. म्हणजे दोन आपण पेस्टिसाईड वापरलेले आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये मॅलॅथियन किंवा कार्बारिल आणि नंतर मोनोक्रोटोफॉस. आणि पहिल्या पॉईंट्समध्ये एक्सपोज झालेले ट्यूबर्स आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि ज्या ट्यूबरवरती अटॅक झालेला आहे ट्यूबर मॉथचा ते सेपरेट करायचे आहेत हार्वेस्टिंगच्या वेळेस आणि त्यांना डिस्ट्रॉय करायचं आहे. तर दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पेस्ट इन पोटॅटो. हे लक्षात ठेवायचं आहे. 2 मार्कासाठी आपल्याला यावरती प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. सेकंड इज अ कटवॉर्म्स. त्याचं नेचर ऑफ डॅमेज आपण पाहणार आहोत. याची सुद्धा डॅमेजिंग स्टेज आहे जी आहे लार्वे म्हणजे काय तर अळी अवस्थेमध्येच ते त्या पिकावरती अटॅक करत असते. द लार्वे रिमेन हिडन अंडर सॉईल ड्युरिंग डे अँड फीड ऑन द क्रॉप ड्युरिंग नाईट. आता हे जे कटवर्म्स आहे बऱ्याचशा पिकामध्ये आहे. पोटॅटो व्यतिरिक्त जसं ग्राम असेल किंवा रेड ग्राम असेल तर याच्यामध्ये पण आपल्याला कटवर्म्स हा पेस्ट आढळून येतो. आणि याचं नेचर ऑफ डॅमेज बाकीच्या पिकांमध्ये पण सारखंच आहे. म्हणजे दिवसाच्या वेळेस ते जमिनीमध्ये लपून राहतात आणि रात्रीच्या वेळेस ते काय करतात तर ते त्या पिकावरती फीडिंग करतात किंवा त्या पिकाला डॅमेज करत असतात. सेकंड, दे कट द यंग पोटॅटो प्लांट ॲट द बेस नियर द सॉईल अँड फीड ऑन द लीव्ज अँड टेंडर शूट. आता हे जे आहे याचं नावच कटवॉर्म्स आहे. त्याच्यामुळे ते काय करतात तर जे काही यंग सीडलिंग्स आहेत पोटॅटोचे किंवा यंग प्लॅन्ट आहेत तर त्याच्या बेसला जवळपास जमिनीलगत ते त्याला कट करतात आणि त्याचे जे पानं आहेत किंवा टेंडर शूट्स आहेत रसरशीत जे फांद्या म्हणू शकतो आपण किंवा शूट छोटे आहेत तर त्याच्यावरती ते फीडिंग करतात. त्याचं कंट्रोल मेजर आहे बघा. अप्लिकेशन ऑफ 5% क्लोरॅडन और हेप्टॅक्लोर डस्ट in the soil at the rate of 50 किलोग्रॅम पर हेक्टर. आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे क्लोरॅडॅन किंवा हेप्टॅक्लोर याचं 5% 500 किलोग्रॅम प्रति हेक्टरला. डस्टिंग म्हणजे पावडर फॉर्ममध्ये हे आहे. पुट सम ग्रासेस और ग्रास प्लेस टू प्लेस इन द फील्ड ड्युरिंग इव्हिनिंग. तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला माहीत आहे याचं नेचर ऑफ डॅमेज कसं आहे तर हे प्लॅन्ट कट करतात. पोटॅटोचं प्लॅन्ट कट करतात. त्याच्यामुळे त्या झाडालगत पोटॅटोच्या आपण काही गवत त्या ठिकाणी ठेवणार आहे व्यवस्थित. कधी ठेवणार आहे आपण ते संध्याकाळी. कारण हे जे कटवर्म्स आहे याचं डॅमेजिंग जो टाईम आहे तो कधी आहे तर इव्हिनिंग टू नाईट अवरला हे अटॅक करतात क्रॉपवरती. त्याच्यामुळे इव्हिनिंग वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस आपण हे जे ग्रास आहेत त्या फील्डमध्ये पसरवून ठेवायचं आहे. कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द लार्वे इन द नेक्स्ट डे मॉर्निंग हिडन अंडर द ग्रास. आता आपल्याला माहीत आहे की दिवसाच्या वेळेस हे जे लार्वे आहे ह्या गवतामध्ये लपतात किंवा जमिनीमध्ये लपतात. तर आपण गवत त्याच्यामध्ये पसरवलेलं आहे त्याच्यामुळे ते गवतामध्ये लपणार आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामधले जे लार्वे आहेत ते आपल्याला कलेक्ट करायचे आहेत, शोधायचे आहेत आणि ते डिस्ट्रॉय करायचे आहेत. नेक्स्ट आपण दुसऱ्या दिवशी आपण पाहू त्यावेळेस आपल्याला ते दिसतील तर ते आपल्याला डिस्ट्रॉयसुद्धा करायचे आहेत कारण ते गवतामध्ये आतमध्ये लपलेले असू शकतात. आता 2 आपण पेस्ट बघितलेले आहेत पोटॅटो ट्यूबर मॉथ आणि कटवॉर्म. तर तेच महत्त्वाचे आहेत 2. ॲफिड जॅसिड्स हे जे ॲफिड किंवा जॅसिड्स हे सकिंग पेस्ट आहे आणि बाकीच्या पिकांमध्ये पण आपण शिकलेलो आहोत जसं कॉटन असेल किंवा बाकीचे क्रॉप असतील तर त्याचं नेचर ऑफ डॅमेज आणि कंट्रोल मेजर सेम असणार आहेत. तर लेट्स मूव ऑन अनदर इम्पॉर्टंट पॉईंट्स दॅट इज इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ पोटॅटो. दॅट इज अर्ली ब्लाईट, लेट ब्लाईट, रिंग और बांगडी डिसीज. लक्षात ठेवा फिल इन द ब्लँक्सला प्रश्न येऊ शकतो. बांगडी डिसीज, व्हायरस डिसीजेस, तांबेरा अँड चारकोल रॉट. तर ह्यातले जे काही महत्त्वाचे डिसीज आहे तेवढेच आपण पाहणार आहोत. फक्त जर एनलिस्ट द डिसीज म्हटले तर त्यासाठी आपण लक्षात ठेवू शकतो. आता पहिला आपण डिसीज पाहणार आहोत अर्ली ब्लाईट. त्याचे सिम्पटम्स आहे बघा. इट अपियर्स इन द अर्ली स्टेज ऑफ द क्रॉप ग्रोथ. इट अपियर्स इन द अर्ली स्टेज ऑफ द क्रॉप ग्रोथ.
Brown spot scattered irregularly are appeared on leaves. In some case, leaves shrivel and fall down. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे तर हा जो रोग आहे अर्ली ब्लाइट, तर हा सुरुवातीच्या स्टेजमध्ये म्हणजे सुरुवातीच्या वाढीच्या काळामध्ये आपल्याला तो दिसून येतो. ब्राऊन स्पॉट्स स्कॅटर्ड इरेग्युलरली अपियर्स ऑन द लिव्स. तर वरच्या फोटोग्राफ्समध्ये आपल्याला अगदी क्लिअर दिसते बघा, पानांवरती आपल्याला ब्राऊन कलरचे स्पॉट्स आणि असे पसरलेले स्पॉट्स आणि इरेग्युलर आहेत, त्यामध्ये कुठलाही रेग्युलरपणा नाही. तर अशा प्रकारचे स्पॉट्स आपल्याला आढळून येतात. तिसरा मुद्दा आहे इन सम केस लिव्ज श्रिवेल अँड फॉल डाऊन. आणि तिसऱ्या जर त्याची सिव्हिअरिटी वाढली त्या रोगाची तर आपल्याला ते पानं श्रिवल्ड होतात म्हणजे आकुंचन पावतात, आकसतात आणि ते गळून पडतात. तर अशा प्रकारे याचं सिम्पटम्स या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरा जो डिसीज आहे याचा आपण एकत्रित कंट्रोल मेजर पाहणार आहे. त्याच्यामुळे दुसरा जो डिसीज आहे लेट ब्लाइट, त्याचासुद्धा सिम्पटम्स आपण पाहूयात. सिम्पटम्स इट इज अ सिरियस डिसीज बोथ ऑफ फोलिएज अँड ट्यूबर्स. हा सिरियस डिसीज आहे आणि कशावरती आढळून येतो तर फोलिएज म्हणजे काय तर पानं, आणि ट्यूबर्स म्हणजे बटाट्यावर सुद्धा आणि पानांवर सुद्धा हा तितक्याच प्रखरतेने आढळून येतो. फर्स्ट स्मॉल ब्राऊन पॅचेस आर फॉर्म्ड ऑन द लीव्ज अँड द इन्फेक्टेड लीव्ज श्रिवल अँड कर्ल. पहिल्यांदा आपल्याला पानांवरती छोटे छोटे स्पॉट्स ब्राऊन कलरचे आपल्याला दिसतात आणि त्याचं इन्फेक्शन, त्याची सिव्हिअरिटी वाढली की मग ते पानं आकसतात. आता पहिल्या फोटोग्राफमध्ये त्याचे जे टोक आहे तर ते आपल्याला फोल्ड झालेले दिसत आहे बघा, श्रिवल अँड कर्ल आणि कर्लिंग होतात. द स्पॉट्स डेव्हलप रॅपिडली अँड स्प्रेड ऑन द स्टेम अँड ट्यूबर्स विच रॉटन्स इन स्टोरेज. आता यामध्ये हे जे स्पॉट्स आहे तर हे डेव्हलप कसे होतात तर रॅपिडली डेव्हलप होतात, त्याची स्पीड ही जास्त असते आणि ते पानांसोबत त्याच्या स्टेमवरती किंवा ट्यूबर्सवरती सुद्धा हे आढळून येतात. आणि जसे पानांमध्ये पॅचेस दिसतात तसं ते खालच्या फोटोग्राफमध्ये आपल्याला पोटॅटोमध्ये सुद्धा ते दिसत आहे. ट्यूबर्स विच रॉटन इन स्टोरेज म्हणजे आपण स्टोरेजमध्ये सुद्धा जर त्याला स्टोरेज केलं तरी सुद्धा आपल्याला ते तसे स्पॉट्स आढळून येतात. तर अशा प्रकारे त्याचं सिम्पटम्स आपण पाहिलेलं आहे. आता दोन्ही याचा आपण कंट्रोल मेजर पाहणार आहोत. कंट्रोल मेजर ऑफ अर्ली ब्लाइट अँड लेट ब्लाइट डिसीज. यामध्ये बघा पहिलं आहे स्प्रेइंग ऑफ बोर्डॅक्स मिक्सचर. पहिलं कंट्रोल मेजर स्प्रेइंग ऑफ डायथेन Z78 ॲट द रेट ऑफ 1.25 kg in 500 liters of water and use disease free seeds for planting. आपल्याला बोर्डॅक्स मिक्सचर वापरायचं आहे, स्प्रे करायचं आहे. त्यानंतर डायथेन Z78 1.25 kg 500 लिटरमध्ये आपल्याला 15 दिवसाच्या अंतराने याची स्प्रेइंग करायची आहे. आणि जे काही ट्यूबर्स आपण वापरणार आहे तर त्या रोगाला रेझिस्टंट असलेले डिसीज फ्री ट्यूबर्स आपण ते वापरणार आहे. तर याचं आपण बघितलेलं आहे. नंतर आपण डिसीज पाहूया तांबेरा. हा सुद्धा महत्त्वाचा किंवा याच्यावरची प्रश्न विचारला जाऊ शकतो, महत्त्वाचा डिसीज आहे तांबेरा. सिम्पटम्स धिस डिसीज इज स्प्रेड इन हॉट अँड ह्युमिड कंडिशन. धिस डिसीज इज spread in hot and humid condition. The red colored spots are observed on lower side of the leaves. आता हा रोग जो आहे जनरली तर तो आपल्याला ज्या ठिकाणी उष्ण वातावरण आहे आणि ह्युमिडिटी जास्त आहे, आर्द्रता जास्त आहे, अशा वातावरणामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव बटाटा या पिकावरती आपल्याला होताना दिसतो. आता त्याचं सिम्पटम्स कसं आहे तर रेड कलर स्पॉट, लालसर रंगाचे स्पॉट्स आपल्याला पानांच्या खालच्या साईडला लोअर साईड ऑफ द लीव्ज आपल्याला आढळून येतात. फायनली लीव्ज गेट ड्राय अँड ड्रॉप डाऊन. आणि जशी याची इंटेन्सिटी वाढते तशा प्रकारे जे पानं आहेत ते पूर्णपणे कोरडे होतात, ड्राय होतात, सुकतात आणि गळून पडतात. असं याचं सिम्पटम्स आहे. त्याचं कंट्रोल मेजर स्प्रेइंग लाईम सल्फर ॲट द रेट ऑफ 1 kg in 500 liters of water
आपल्याला काय स्प्रे करायचं आहे तर लाईम सल्फर स्प्रे करायचं आहे. 1 किलोग्रॅम 500 लिटर पाण्यामध्ये आपल्याला ते मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण स्प्रेइंग करणार आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये पोटॅटोवरचे पेस्ट आणि डिसीज कोणकोणते आहेत ते पाहिलेले आहेत. एकदा आपण त्याचे पेस्ट आणि डिसीज एनलिस्ट करूया, रिवाईज करूया. पेस्टमध्ये बघा पोटॅटो ट्यूबर मॉथ, कट वॉर्म्स, व्हाईट ग्रब्स आणि ॲफिड. याच्यामधला आपण पोटॅटो ट्यूबर मॉथ आणि कट वॉर्म याच्याबद्दल माहिती अभ्यासलेली आहे. दोन्ही महत्त्वाचे पेस्ट आहेत. आणि त्यानंतर डिसीजमध्ये अर्ली ब्लाईट, लेट ब्लाईट, रिंग रॉट किंवा बांगडी डिसीज असं आपण म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर व्हायरस डिसीजेस, तांबेरा आणि चारकोल रॉट. आता यामध्ये जो रिंग रॉट आहे किंवा त्याला बॅक्टेरियल विल्ट असं सुद्धा म्हटलेलं आहे. हा एक डिसीज आपण घेऊया बघा, रिंग रॉट और बॅक्टेरियल विल्ट. यावरती सुद्धा फिल इन द ब्लँक्सला प्रश्न आपल्याला येऊ शकतो. सिम्पटम्स, इट इज अ बॅक्टेरियल डिसीज, लीव्ज टर्न येल्लो अँड ग्रोथ ऑफ द प्लॅन्ट इज स्टॉप्ड. हा बॅक्टेरियल डिसीज आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पानं त्याची कशी दिसतात, येल्लो, आणि त्याची जे प्लॅन्ट्स आहे त्या प्लॅन्ट्सची वाढ थांबते किंवा स्टॉप होते. इन्फेक्टेड प्लॅन्ट गेट विल्टेड अँड फायनली कोलॅप्स. तर ज्या पानांवरती याचा अटॅक झालेला आहे, इन्फेक्ट झालेला आहे, तर ते विल्टेड होतात, म्हणजे पूर्णपणे काय होतात, ड्राय होतात. वरपासून खालपर्यंत आपण बघितलं तर पूर्णपणे विल्टेड अपिअरन्स त्याला म्हणतो. आणि फायनली पूर्ण जे प्लॅन्ट आहे ते पूर्ण कोलॅप्स होते. अफेक्टेड पोटॅटोज वेन कट ब्राऊन राउंडेड स्पॉट्स इज फाउंड. म्हणजे जर आपण ज्या पोटॅटोवरती अफेक्ट झालेलं आहे तर आपण ते कट केलं तर राऊंड स्पॉट्स आपल्याला दिसतो. बरेचदा आपण घरात जरी बटाटे आणले तरी त्यामध्ये आपल्याला दिसतो. इट इज कॉल्ड ॲज अ रिंग रॉट और बॅक्टेरियल विल्ट. त्याचा कंट्रोल मेजर काय आहे तर यूज ऑफ डिसीज फ्री ट्यूबर्स फॉर प्लॅन्टिंग फ्रॉम सिमला रिजन. आता जे आपण प्लॅन्टेशनसाठी आणणार आहे तर हे आपण सिमलामधून आणणार आहे. तिथं रिसर्च स्टेशन्स आहे आपल्याला माहिती आहे. तर त्यातून जे प्लॅन्टेशनसाठी आपण सीड ट्यूबर्स म्हणू शकतो तर ते आपण आणायचे आहेत. ग्रो डिसीज रेझिस्टंट व्हरायटी. डिसीज रेझिस्टंट व्हरायटी बॅक्टेरियल विल्टला असलेली ती आपल्याला ग्रो करायची आहे. आणि फॉलो प्रॉपर क्रॉप रोटेशन. प्रॉपर क्रॉप रोटेशन आपण जर फॉलो केलं तर त्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येऊ शकतो. तर अशा प्रकारे हा सुद्धा रोग लक्षात ठेवायचा आहे फिल इन द ब्लँक्सच्या दृष्टिकोनातून. इथे आपलं पोटॅटो कल्टिवेशन हे संपलेलं आहे. याच्यानंतर आपण पुढचं क्रॉप घेणार आहे, चिली कल्टिवेशन किंवा टोबॅको कल्टिवेशन आपण घेऊया. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि या पेपर सेकंडमध्ये आपण कमर्शियल क्रॉपमध्ये शुगर केन आणि पोटॅटो हे आपलं पूर्ण झालेलं आहे. एकूण 7 पीक आहेत याच्यामध्ये. आपण त्यातले 2 घेतलेले आहेत, 5 जे आहेत क्रॉप कल्टिवेशन ते राहिलेले आहेत. तर पुढील लेक्चरमध्ये आपण ते पूर्ण करून घेणार आहोत. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.